समोर आपल्याला बघायला भेटतंय खंडोबाचं मंदिर म्हणजे जेजुरी जशी अगोदर मिठपाड्याला अशी घरं असायची। पूर्ण हा शेणाने आणि मातीने बनवलेला घर आहे। याला गोंधळ असे म्हणतात। फार पूर्वीपासून ही एका प्रकारची पूजा आहे। हा संबळ वाजल्याने ती घरातली जी निगेटिव्ह एनर्जी असते ना ती निघून जाते। बोल भात कुठ्यासाठी आहे मला सुरुवातीला सांगितला की गावकरी मंडळी आहेत या साईडला सर्व असं भट्टी पेटायची ती आग व्हायची पीठचा जो आगार असायचा इथे आपण आलोय बघा या साईडला पाहू शकता तुम्ही वीट भट्ट्यावरती जाताना जेव्हा इटा बघा आता तर बिल्डिंग आल्यात मोठ्या मोठ्या ठिकाणी इकडे रेती बघायला भेटते आपल्याला। जेव्हा घर बांधण्यासाठी आपल्या विटासोबत रेती लागते ते पूर्ण पाणी असं भरल्याच्या नंतर हे बघा इकडून असा हा पाच आणि पाचच्या नंतर फुलाचा बगीचा सुद्धा बघायला भेटतो। अंगोली पाहू शकता किती सुंदर बैल असतात। ही बैलगाडी पण आपल्याला बघायला भेटतात। बाप्पा आपले लाडके बाप्पा येलकोट येलकोट जय मल्हार सदा आनंदाचा येलकोट। जेजुरीला जेव्हा आपण जातो आणि किती छानसं लाइटिंग वगैरे केलेलं आहे त्याच्यानंतर आपण ते आजच्या जनरेशनला आणि येणाऱ्या काळाला दाखवलं जाते। 700 रुपयाला हे 1200 रुपये किती भारी वाटतंय। उद्देश तोच आहे की बरेचसे क्रांतिकारक अज्ञात राहिलेले आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचणं पाहिजे। धन्यवाद। नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि मंडळी आज आलो आपण भिवंडीच मध्ये म्हणजेच भिवंडी आगरी महोत्सव 2026 जो यंदा होणार आहे सोनाले ग्राउंडला आणि लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। पण हा जो महोत्सव आहे ना या महोत्सवाला 15 वर्ष झालेली आहे मंडळी तुम्हाला सांगू। आणि हा एकमेव भिवंडीचा असा आगरी महोत्सव आहे ना का तुम्ही बरेचसे महोत्सव फिरत असाल बदलापूर असेल डोंबिवली असेल किंवा पनवेल मुंबई आणि ठाण्यातले जेवढे पण महोत्सव असतात किंवा मशाई जत्रासुद्धा झाली जी आता झालेली आहे। पण या आगरी महोत्सवाचं एक वैशिष्ट्य आहे का तुम्ही जेव्हा या आगरी महोत्सवमध्ये येता ना तर सुरुवातीला तुम्हाला भव्य मोठंसं गेट बघायला भेटतं। त्याच्यानंतर असे काहीतरी वेगवेगळे गाव झाले शेती झाले म्हणजे इकडे आल्याच्या नंतर या महोत्सवामध्ये तुम्हाला सुरुवातीलाच गावा ठिकाणीची फिलिंग येते आणि खूप भारी असा हा आगरी महोत्सव। सो आपण आता आगरी महोत्सव पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्यापर्यंत असे खूप सारे नवीन व्हिडिओ येतील। आणि आजचा दिवस पहिला आहे सो हा 5 दिवसाचा पूर्ण सोहळा म्हणजे हा जो महोत्सव असणार आहे। सो आपण बघूया काय काय नवीन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूया। आणि हो ज्यांना कोणाला जर इथे यायचं असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यांनी त्या लिंकवरती क्लिक करा तुम्हाला लोकेशन इथपर्यंत ऑन होईल। आणि तुमचे पर्सनल गाड्या असतील तर खूपच चांगली गोष्ट आहे कारण की हा भिवंडी बायपासच्या बाजूला आहे सोनाले ग्राउंडला सोनाले गावाच्या बाजूला। तर चला ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आपण जाऊया आता आतमधून काय सुरुवात झाली ते सर्व बघूया। सो मंडळी सर्वात पहिला आता आपण या महोत्सवाचा जो सुरुवातीचा प्रवेशद्वार आहे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे केवढा भव्य आणि दिव्य असा प्रवेशद्वार बनवलेला आहे आणि खूपच भारी आहे कारण की सोनाले गावातून जो मंदिर आहे त्या मंदिरातून हा पालखी सुरुवात होते। आपण जाऊया आतमध्ये आणि तुम्ही बघितलंच की पालखी सोहळा कसे होता रिंगण वगैरे कसे घातले ते सर्व आपण बघूया। पण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये यावर्षी यंदा तुम्हाला नवीन काय बघायला भेटणार ते बघूया कारण की मागच्या वर्षी एकविरायचा मंदिर होता आणि यंदा काहीतरी स्पेशल आहे ते आपण बघूया। तर चला आपण आतमध्ये जाऊया। नक्की यंदा स्पेशलच आहे। हा अरे आणि मंडळी या साईडला कोण आले बघा मी नुकताच गाडीवर म्हणजे बाईकवर येत होतो ना मनात विचार करत होतो GNS ऋतिका शेलार अजून दोघी तिघी पोरींच्या बद्दल विचार मला एक तर कंटेंटच्या बद्दल विचार करत होतो। प्रॉमिस आणि तू इथे समोर आहेस 100 वर्ष जगन आणि नक्की यावर्षी काहीतरी नवीन आहे ना बघायला भेटेल नक्कीच। आणि GNS पहिल्याच दिवशी भेटला म्हणजे इथे काहीतरी त्याचा प्रोग्राम असेल आपण भेटूया त्याला। आणि खूप भारी तुला अचानक बघितल्यानंतर एकदम मस्त बरं वाटला। चला आपण आतमध्ये भेटूया आपण जाऊया आतमध्ये आणि काय ते सर्व बघूया। नक्की मंडळी सुस्वागतम आणि खूपच भारी फुलांनी सजवलेले सुस्वागतम। सो आपण जाऊया आतमध्ये पाहू शकता तुम्ही समोर आपल्याला बघायला भेटतंय खंडोबाचं मंदिर म्हणजे जेजुरी जशी आपण जातो जेव्हा जेजुरीला मंदिरचा प्रारूप इथं बनवलेला आहे। आपले महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी खंडोबाला म्हणजे आपण जे मानतो आणि तुम्हाला माहिती आहे ना खंडोबा म्हणजे कोणाचा अवतार आपले शंकर भोलेबाबांचा अवतार आहे। चला चला आरामात
हाय. चलो आणि जाऊया पूर्ण एक्सप्लोर करण्यासाठी. अशी बरीचशी मंडळी ओळखीची भेटत असतात आणि खरोखर खूप भारी वाटतं. लांबून तुम्ही पाहू शकता जेजुरीला जेव्हा आपण जातो आणि किती छानसं लाइटिंग वगैरे केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आतमध्ये जाऊया, आपले मालसापती भोले यांचं दर्शन घेऊया खंडोबांचं. आणि त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पा त्यांचासुद्धा पायरीवरती एक मोठीशी मूर्ती बनवून ठेवली, तिथेही दर्शन करून घेऊया. आणि त्या साईडला शेती केलेली ते पण बारीकीने बघूया, कुठल्या कुठल्या शेती लावलेल्या आहेत. आणि इकडं घरं बनवले. जेव्हा आपण गावठाण एरियामध्ये जातो, गावा ठिकाणी जातो, आपले 20 वर्ष 30 वर्ष अगोदर जी गावं होती त्या गावाचा इथं पूर्ण हुबहू बनवलेला आहे. आणि खरोखर चुली वगैरेचे सर्व मी तुम्हाला एकूण एक एक्सप्लोर करून दाखवतो. आपण जाऊया सर्वात पहिला आपले खंडरायाचा मंदिरात आणि त्यांचे दर्शन करूया. मंडळी, गणपती बाप्पा, आपले लाडके बाप्पा, नुकताच त्यांचा ना माहीचा गणपती ज्यांच्या घरी होते त्यांना माहिती आहे की या जो महिना असतो, माहीचा गणपती असतो, बाप्पांचा वाढदिवस म्हणून आपण साजरा केला जातो. आणि सर्वांचे घरी जाताना यायला त्यांना खूप खूप सॉरी, बरेचसे लोकांचं आमंत्रण पण आपण तिकडे गेलो नाही आहे. आपण आता इथून निघूया दर्शन करून बाप्पांचं. आणि बघा या साईडला पायऱ्या बनवलेल्या जातात. जे पायऱ्या असतात तेवढे पायऱ्या तर नाही आहेत, पण थोडेफार कमी आहेत, पण खूप भारी आहेत. याची तयारी मला असं वाटतं 1-1.5 महिना अगोदरच केलेली असेल. आणि या साईडला पाहू शकता तुम्ही, खरोखर यार किती भारी बनवलेलं आहे, खूपच भारी बनवलेलं आहे. बघा या साईडला पाहू शकता तुम्ही, हे बघा. आणि इथे स्वान बघायला भेटतात आहे, तुम्ही पाहू शकता इथे स्वान आहेत. आणि त्या साईडला घोडा आहे. हर्षू पण आहे सोबत आपल्या आलेला आहे. आज हर्षूसोबत आपण एक्सप्लोर करूया पूर्ण भिवंडी आगरी महोत्सव 2026. आणि या साईडला आहे येलकोट. येलकोट जय मल्हार, सदानंदाचा येलकोट. खूपच सुंदर, खूप सुंदर बनवलेलं आहे. पाहू शकता तुम्ही किती भारी वाटतंय. या साईडला पाहू शकता. आणि आपण आता दर्शन करूया. खरोखर खूपच भारी वाटतंय. जेजुरीला जायला नाही भेटलेलं आहे गणपतीच्या सीझनमध्ये, म्हणजे ऑगस्ट जुलैमध्ये आपण गेलेलो होतो. पण आता जाऊया, कोणाचं लग्न जमेल तर त्यांचा गोंधळ घालायला जाऊया जेजुरीला. आणि तुम्हाला सांगू खूपच भारी वाटते. या साईडला जी मूर्ती आहे ना, जी बनावट केलेलं आहे, तुम्ही जेव्हा गेलेले असेल आतमध्ये तर कॅमेरा व्हिडिओ अलाउड नाही आहे जेजुरीला, पण हे खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. तर एकसाथ दर्शन करूया आणि बोलूया येलकोट. येलकोट जय मल्हार, सदानंदाचा येलकोट. मंडळी, रांगोली पाहू शकता किती सुंदर बघायला भेटते आपल्याला. आणि रांगोली पाहू शकता भिवंडी आगरी महोत्सव 2026. आणि या साईडला मोर काढलेला आहे, सुंदर असं मोर काढलं आहे, ज्याने कोणी रांगोली काढलेली असेल. खरोखर खूप छान रांगोली काढलेली आहे. आणि या साईडला पाहू शकता तुम्ही, जेव्हा आपण गावा ठिकाणी येतो तर अशी मोठी मोठी घरं असतात, ते घरांच्या बाजूला झाडं असतात, ते झाडाखाली आपल्याला बसायला अशी जागा बनवलेली असते. आणि त्या साईडला आपण शेतामध्ये जातो जेव्हा बैलं असतात, ही बैलगाडी पण आपल्याला बघायला भेटतात आहे. आणि या साईडला तर मंडळी समोर आपल्याला गोण्या बघायला भेटतात आहे. त्या गोण्यामध्ये बाजरी, ज्वारी, तांदूळ, गहू आणि आपले पण जेवढे बैल गाय असतात ना किंवा म्हशी असतात त्यांसाठी खाण्यासाठी याच्यामध्ये खाद्य असतात. आणि खूप छान वाटतं. आणि समोरच्या साईडला जाऊया आपण आता. गाव बनवलेले आहेत, गावातली घरं आहेत. गावातले आपली अशी 2-3 प्रकारची घरं असतात. एक घर जो आपलं म्हणजे शेणी बोलतो आपण, शेणाने पूर्ण बनवलेलं, शेणी मातीने पूर्ण कव्हर केलेलं असतं. आणि दुसरी अशी घरं असतं की तो इटाने बनवलेलं असतं. ते सर्व इथं बनवलेलं आहे, तो पण आपण बघूया. आणि गावा ठिकाणची माणसंसुद्धा इथं राहायला आले ते पण आपण बघूया. आणि थोडासा त्यांचा विचार, त्यांच्याशी बाईट घेऊया, कसं वाटतं ही सर्व तयारी कशी केली. आणि एवढं सर्व इकडं म्हणजे छान वाटते सर्व. आणि त्या साईडला बैलं पण ठेवलेले, ते पण आपण आता बघूया. सो मंडळी, आपण जेजुरीमधून जाऊन आलोच, म्हणजे आपले खंडेरायाचं दर्शन करून आलो आहे. आणि आल्याच्या नंतर जसं सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं की गाव ठिकाणी आलो आहे. आणि गावा ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला बैल बघायला भेटणार आणि बैलांसोबत आपल्याला बैल प्रेमीसुद्धा बघायला भेटतात आहे. आणि ही मंडळी सोनाले गावातूनच आहे ना दादा? तुम्ही सोनाले गावातूनच आहेत. तर सोनाले गावात आणि त्यांचा बैल आहे. दादा आपल्या बैलांचं नाव काय आहे? याचं नाव राणा आहे, त्याचं नाव बावरे आहे. ओके. आणि खूप सुंदर त्यांना सजवलेलं आहे. आणि त्याच्यावरती काहीतरी नंबर टाकलेला आहे, काय ते नंबर? 7222. म्हणजे काय तुमचा ग्रुप वगैरे आहे का? हा ग्रुप आहे आणि गाडीचा नंबर पण आमचा तोच. ओके. तर हे बैलांचा जसं तुम्ही उपयोग काय करता दादा? शेतीसाठी उपयोग करता किंवा शर्तीसाठी करता? शेतीसाठी पण करतो आणि शर्तीसाठी पण करतो. ओके. तर तुम्ही कुठे कुठे शर्तीला जाता किंवा तुमचे ग्रुप वगैरे असं काय, किंवा कितीपर्यंत आतापर्यंत तुम्ही शर्ती वगैरे जिंकलेले आहात? मी बोनोली, खिडकाली, देसाई, उसाटणा, इकडे भेवंडीमध्ये पण जे आहेत, धामणगाव,
घोरसई, कोणगाव. आता कोणगावला आहेत 26 ओके, जानेवारीला. तर- आता तिथं नेणार आहे मी बैल. बरोबर. तर 26 जानेवारीला आपले सावली मैदानावर पण तिकडं असतं, तुम्ही देसाई पडले की जे गावात राहतात लोक, त्यांना माहिती सावली मैदान, तिथे सुद्धा शर्ती असतात आणि हे सर्व बैलगाडी प्रेमी असतात, ते शर्तीला बी जात असतात किंवा त्यांची शेती पण करत असतात. खूप भारी वाटलं की तुम्ही सर्व आपले बैल घेऊन इथं 5 ते 6 दिवस हा जो उत्साहाचा वातावरण असतो, हा महोत्सव भिवंडी आगरी महोत्सव, कारण की हा एक आगरी महोत्सव एवढा मोठा होतो, असा आगरी महोत्सव कुठेच होत नाही, कारण की इकडं पूर्ण गावा ठिकाणीची एक वाईब येते आणि खूप भारी वाटतं. आणि तुम्ही जे बैल आता नवीन खरेदी केली का दादा? हा, ही नवीन खरेदी केली. ओके. असे एकूण तुमच्याकडे किती बैल आहेत? आता 2च आहे. एक बैल माझा ऑफ झाला. ओके ओके, ऑफ झाला. आणि जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं तुमच्या ग्रुपचं नाव काय आहे? मामा किंवा भांजे- कुठल्या ग्रुपने तुम्ही शर्तीला जाता? जसं मी ऐकलेलं आहे की या ग्रुपचं नाव आणि असं यांच्या नावाने बैल पळतात आहे. मामा भांजे ग्रुप, टेमगर, सोनाले. ओके ओके. या ग्रुपचं आमचं नाव आहे. खूप छानशी माहिती दिली आहे दादानी आणि धन्यवाद. आता आपण जाऊया पुढे. आणि तुम्हाला आगरी महोत्सव कसा वाटला थोडक्यात सांगावं तुम्ही? आगरी महोत्सव तर खूपच भारी आहे आणि जाम भारी आहे. तर मंडळी, आपल्याला एक भाऊ भेटलेले आहेत. भाऊ, काय नाव तुमचं? माझं नाव ओमकार शिंदे आहे. ओमकार शिंदे. आणि या साईडला हे घराच्या बाहेर मला दिसतंय दादा, काय आपण थोडक्यात माहिती सांगाल का? याला गोंधळ असे म्हणतात. फार पूर्वीपासून ही एका प्रकारची पूजा आहे. जशी सत्यनारायणाची पूजा होते ना, तशी ही पूजा आहे. लग्न झाल्यानंतर हा गोंधळ घालतात, कारण घरातली जी इडापिडा जी असते आपण म्हणतो, हा संबळ आहे. हा संबळ वाजल्याने ती घरातली जी निगेटिव्ह एनर्जी असते ना, ती निघून जाते बोलतात. फार पूर्वीपासून हे सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून ही कला जी आहे, हा गोंधळ जो आहे तो घरोघरी आपल्या महाराष्ट्रामध्ये केला जातो. थोडक्यात समजून गेलं की जेव्हा आपण जेजुरीला जातो, तर नुकताच तुम्हाला माहिती आहे आपण आता जेजुरी खंडेरायाचं दर्शन सुद्धा करून आलोय. तर लग्नाच्या नंतरची विधी असते, त्या हो. गोंधळाला आपण जे मांडतात हे अशा प्रकारे मांडतात का? हो हो, बरोबर. ओके. तर हे आपण पाहू शकता तुम्ही जेव्हा जेजुरीला जाता. आणि हे सर्व थोडक्यात दादानी माहिती सांगितलेली आहे. दादा, याची तयारी तुम्ही किती दिवस अगोदर केलेली आहे? दादा, याची तयारी आम्ही आजच येऊन केलेली आहे. हा ओके. आगरी महोत्सव आहे. याच्यामध्ये जे आपली परंपरा आहे ते सगळं याच्यामध्ये दाखवलं जातं आणि लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. बरोबर. खूप छानशी माहिती दिली, धन्यवाद भाऊ. चला मंडळी, आपल्याला मंडळी भेटलेले आहेत आणि मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की गावकरी मंडळी आहेत या साईडला सर्व. आई, आपलं नाव काय आहे? माझा निर्मला आणि आपण राहायला कुठे सर्वजणी? वधूशरीला आहेत का? म्हणजे भिवंडी तालुक्यामधलीच आहेत आणि सर्व मंडळी आलेले. याची अगोदर किती दिवसा अगोदर सर्व तयारी केलेली आई तुम्ही? आजपासून आले का? हे घर वगैरे बनवायला तरी किती दिवस गेले? 10-15 दिवस? 10-15 दिवस गेले. तर तुमच्या समोर जे आहे ते काय आहे, त्याला काय म्हणतात? जातं म्हणतात का? त्याच्यामध्ये काय उपयोग होतो? दळणासाठी होतो का? नंतर हे काय, याला काय म्हणतात? आणि इकडं भाकरी वाजण्यासाठी आहे का? आणि हे काय, याला काय म्हणतात? तेव्हा भाकरी उजाला चूल आहे का? या साईडला जी स्टोवची किंवा आपण जेव्हा रॉकेल वरती बघायचो तर हे रॉकेलचा स्टोव होता. त्या स्टोव वरती आपण रॉकेल टाकून पूर्ण पूर्वी हे सर्व करत. आता तर गॅसची पद्धत आलेली आहे. आणि या साईडला उंदीर पकडण्यासाठी, बरोबर हे आहे ना, त्याला काय म्हणतात? सापळा म्हणजे उंदीर पकडण्यासाठी असतो. आणि या साईडला बघा छोटी सर्व भांडी आहेत, जे आपल्याला जुनी घरं असतील ना आपल्या गावा ठिकाणी, हे सर्व आपल्याला बघायला भेटतात या साईडला. आणि याचा कशासाठी उपयोग करतात आई? तांदूळ भात कुठ्यासाठी आहे? तर थोडक्यात खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे सर्व मंडळींनी या साईडला. तिकडे पाहू शकता आमचे श्याम सर गोंधळ घालतात, त्यांच्या अंगात आलेला आहे बघा या साईडला. जीएनएस आणि श्याम सर असले की त्यांच्या अंगात कधी पण काही येऊ शकतो. तर खूप छानसं आहे बघा, घर वगैरे बनवलेलं आहे. मंडळी पाहू शकता ही जुनी घरं आहेत. आणि मला लक्षात येते की मी जेव्हा मावशीच्या गावाला भिवंडीला जायचो मीठपाड्याला, शेलार नाक्याला, त्या साईडला म्हणजे 20 वर्ष अगोदर मीठपाड्याला अशी घरं असायची. आणि त्या घराची इकडे अशी पेंटिंग केलेली असते. त्या पेंटिंगमध्ये तुम्हाला काहीतरी बघायला भेटते, मेसेज आहे. या साईडला पाहू शकता नदीवरून जेव्हा आपले गावाकडची मंडळी, आपले ताई आई लोक पाणी भरून येतात, शेतावरून लाकड्या घेऊन येतात जेवण बनवण्यासाठी. किंवा या साईडला तुम्ही पाहू शकता घर आहे आणि लहान मुलं खेळतात. आहे खूप छानसं बनवलेलं आहे. याच्यावरती एक छोटी माहिती पण दिलेली आहे आणि पेंटिंग पण कोरलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण हा शेणाने आणि मातीने बनवलेला घर आहे, काट्या लावलेल्या. किती भारी वाटते बघा, पाहू शकता तुम्ही, खूप भारी. आणि तुम्हाला माहिती आहे की त्या पूर्वीच्या काळामध्ये लाईट वगैरे नसतात, असे लॅम्प असायचे.
तर त्या लॅम्पमध्ये रॉकेल टाकून तो वात बाहेर काढून पूर्ण लावायचे आणि छानसं या साईडला पाहू शकता हे छोटे छोटे खोळ्या टाईपमध्ये बनवलेलं आहे. खूप छान आहे. या आपल्या भिवंडी आगरी महोत्सव 2026 हे बघा या साईडला पाहू शकता. इकडे सुद्धा बनवलेलं घर आहे आणि निवास त्यांचं नाव आहे बघा. या साईडला पाहू शकता तुम्ही संत जनाबाई संसार हे बघा पाहू शकता तुम्ही. हे सर्व आपल्याला बघायला भेटते भिवंडी आगरी महोत्सव 2026 पाहू शकता तुम्ही. तर मंडळी या साईडला पाहू शकता आपण गावा ठिकाणी आलो का लोहार पण बघायला भेटतात. हे बघा या साईडला. आणि श्यामसर जरा ते दाखवा कसे करतात. हे बघा या साईडला श्यामसर आता दाखवतील. हे बघा लोहार असं आहे. भट्टी पेटायची ती आग व्हायची. बापरे बाप श्यामसर दमलेले आहेत. हा संसार करायला लागेल ना. हे बघा हे भट्टी अशी दाखवली जाते आणि त्या भट्टीमुळे हवा लागल्याच्या नंतर हे पूर्ण कोया म्हणजे हे जो असतो तो पूर्ण पेटतो कोयला आणि त्याच्यानंतर तिथं लोखंड विरघळून मग जो पण आकार द्यायचा असतं. हे बघा हे सरांना माहिती आहे. हे सर्व लहानपणाची गोष्टी आहेत. 20-30 हा तर ते त्यांना सरांना प्रॉपर माहिती आहे. आणि इकडं लोखंडला आकार देता यायचा बघा असं. दादा एकदा दाखवा तुम्ही कसं. हे बघा असं पूर्ण ठोकतात. हे पक्कड वगैरे खूप छानशी बनवलेलं आहे. छानसं एकदम मस्त. आणि त्या साईडला शेतं पण आहेत. ती शेते पण आपण जाऊ आता बघूया. तर मंडळी आता मीठ घर म्हणजे मीठचा जो आगार असायचा तिथं आपण आलो आहे बघा. या साईडला पाहू शकता तुम्ही मिठाचा आगार बनवलेला आहे. खूप भारी केलेला आहे. आणि ठीक त्याच्या बाजूला तुम्ही वीट भट्ट्यावरती जाताना जेव्हा इटा वगैरे आता तर बिल्डिंग आल्यात मोठ्या मोठ्या तिकडे एवढं विटांचं काम केलं नाही जात. म्हणजे चाळी असतात पूर्व घरं असतात कच्चे आहेत ना. हो आणि खूप भारी बनवलं आहे बघा. या साईडला तुम्ही पाहू शकता असा कच्चा असतो पूर्ण मटेरियल. ते कच्चा असतो आणि त्याच्यानंतर पूर्ण हा वीट भट्टी लावून त्याला जलून पूर्णची पक्के इटं बनवतात. तर खूप भारी बनवलेलं आहे. एक अशी आठवण येते हा भिवंडी आगरी महोत्सवमध्ये आल्याच्या नंतर गावा ठिकाणी. त्या इकडे रेती बघायला भेटते आपल्याला. जेव्हा घर बांधण्यासाठी आपल्या विटासोबत रेती लागते ते सुद्धा आपल्याला इथं बघायला भेटते. आणि या साईडला विहीर बघायला भेटते बघा. विहीर म्हणजे आपण गावा ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की पाण्या वगैरे नसतात. पाण्यासाठी विहीर असते. आणि हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही. आता तुम्हाला सांग दाखवतील. पाहू शकता तुम्ही. काय म्हणतात रान बैल असतात का. अरे बापरे. ठीक आहे सरांना थोडंसं जास्तच माहिती आहे कारण की सरांनी माझ्यापेक्षा जास्त पावसाने बघले. दाखवा सर. हे बघा हे प्रॉपर. हे बघा अच्छा ही अशी आयडिया आहे बघा. आता तुम्हाला बघायला भेटत. सर घ्यायचा ताकद जास्त लावा लागतं. सर बोलतात ते बैला एवढी ताकद नाहीये. खूप प्रेशर लावावं लागतंय बघा. या साईडला पाहू शकता तुम्ही. बैलांच्या मुळे इथं खूप छानसं दाखवलेलं आहे. आणि हे पूर्ण पाणी असं भरल्याच्या नंतर हे बघा इकडून असं हा पाणी जेव्हा वरती येतो आणि वरती आल्याच्या नंतर हा पाणी पूर्ण असा डायरेक्ट शेतामध्ये जातं. खूप छानसं वाटलं. हो दा सर बघितलं. खूप भारीशी अशी माहिती आहे. आणि या साईडला शेती पण आपल्याला बघायला भेटते बघा. या साईडला पाहू शकता तुम्ही. त्या साईडला आपल्याला झारी बघायला भेटत आहे. पूर्ण या साईडला जेवढी पण शेतं आहेत शेताच्या वरती पाणी टाकण्याची झारी असते. आणि तिथं पात आहे बघा. या साईडला पाहू शकता तुम्ही पात. आणि पातच्या नंतर फुलाचा बगीचा सुद्धा बघायला भेटते आपल्याला बघा. या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि त्या साईडला चवलीची भाजी पाहू शकताय बघा. हे पूर्ण प्रॉपर इकडे कंपाऊंड घातलेलं आहे. या साईडला जेव्हा आपण शेतात जातो बघण्यासाठी बघा तिकडे चवलीची भाजी आहे. त्यानंतर पालकची भाजी बघायला भेटत आहे बघा. या साईडला पालकची भाजी आहे. तिथं कोथिंबीर आहे, मेथी आहे आणि तिकडे त्या साईडला तांदळाचं शेत आहे. म्हणजे पूर्ण गहू बाजरी अशा कोबी, फुलगोबी, फ्लावर गोबी, पत्तागोबी असे खूप सारे इथं शेती आहेत. खूप 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 भारी मस्त वाटतंय सर्व बघायसाठी. तर लवकर या तुम्ही या भिवंडी आगरी महोत्सव 2026 मध्ये. मंडळी पाहू शकता तुम्ही. आपण आता आलो आतमध्ये मैदानामध्ये. आणि या मैदानामध्ये पूर्ण कुठले खाद्यपदार्थ आहेत किंवा शॉपिंगसाठी कुठले स्टॉल्स आहेत आणि मनोरंजन पार्क आहे का ते सर्व आपण एक एक स्टॉल एक्सप्लोर करूया. खूप मोठे स्टॉल्स आहेत. खूप सारे आणखीन आहेत. कमी 100 ते 150 स्टॉल्स आपल्याला बघायला भेटत आहे. आणि आजचा पहिला दिवस आहे म्हणून क्राऊड थोडंसं कमी आहे. पण येणारे 5 दिवसामध्ये हा ग्राउंड पूर्ण भरलेला दिसणार आहे. तर जाऊया आपण एक जेवढे पण आपल्या इथे स्टॉल्स आहेत ते सर्व एक्सप्लोर करण्यासाठी इथून सुरुवात करूया आपण. आणि काय स्टॉलमध्ये बघण्यासाठी आहे, खाण्यासाठी आहे किंवा शॉपिंग करण्यासाठी ते सर्व आपण बघूया. मंडळी महोत्सवाची सुरुवात झालेली आहे आणि
उद्घाटन सोहळा प्रारंभ झालेला आहे. पाहू शकता तुम्ही विठ्ठल माऊलींचा पालखी सोहळा इथं दाखवण्यात आलेला आहे आणि सर्व वारकरी मंडळी आलेले आहेत. या साईडला वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये महाराज आलेले आहेत. पालखी पाहू शकता तुम्ही. भिवंडी आगरी महोत्सवाचा पहिला दिवस वारकरी महोत्सव खूपच भारी वाटतंय आणि इथं पूर्ण रिंगण केलेलं आहे. तुम्ही जेव्हा वारीला जाता, पंढरपूरला जाता किंवा आळंदीवरून निघता तेव्हा असं रिंगण वेगवेगळ्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची लोकं वारकऱ्यांनी मंडळी पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं छोटे छोटे लहान बाळ आणि दिदी लोक आहेत. छानसा उत्कृष्ट डान्स दाखवतात आहे त्यांचा, म्हणजे भक्तीमध्ये विलीन झालेल्या पंढरीच्या. त्यांच्यासोबत आजोबा सुद्धा आहेत सोबत, तुम्ही पाहू शकता. आणि किती भारी वाटते. व्हाईट कुर्ता आणि त्याच्यावरती जो फेटा घातलेला भगवा म्हणजे आपले हिंदू धर्म सनातन धर्माचा कलर खूपच छान आणि भारी वाटते हे सर्व बघायला. पाहू शकता खूप लहान लहान मुलं आलेले आहेत आणि या साईडला ताई वगैरे आहेत ज्यांनी एक कलरची साडी मॅचिंग केलेली आहे. तुम्ही पाहू शकता आणि खूप छान वाटतंय. त्यांच्या हातामध्ये टाल पाहू शकता तुम्ही, किती सुंदर असं वाटते. सर्व खूप छान वाटते. या सोहळ्यामध्ये भिवंडी आगरी महोत्सव 2026 वर्ष 15व. चला मंडळी, ताई लोक आपण कुठून आहात? टेमगरपाडा, भादवड, सँडी मेकअप आर्टिस्ट. बरं बरं, झाला तुमचा सोहळा. तुम्ही आता सर्व किती जणी होते आता महिला मंडळ जेवढे होते आता तुम्ही साडी मॅचिंग केलेले होते ना सर्वांनी? ओके. आणि कधी सुरू म्हणजे गावातून सोनाली गावातून हा निघतो का जी पालखी निघाली आता? तर ती पालखी किती वाजता निघालेली ताई? 5 वाजता निघालेली होती का? आणि हा 20 जण जसं तुम्ही सांगितलं जे ताई लोक होते आई लोक होते, तर हा मंडळ आहे तुमचा ग्रुप की गावातले सर्व मंडळी होते? तुमचं मंडळ आहे का? ओके. आणि तुम्ही सोनाली भिवंडी महोत्सव तुम्हाला कसं वाटतं? आणि तुम्ही दरवर्षी येत असता का? दीदी तुला कसं वाटतं हा महोत्सव? खूप छान. कितवीला आहे आता? एक्झाम असतील ना तुझे? चालेल, पूर्ण फिरा. आणि मला असं वाटतं की तुम्ही लोक 2-3 दिवस इकडे येणारच असाल जोपर्यंत हा फेस्टिवल असेल ना. चला, खूप धन्यवाद. चलो, बाय बाय. जय श्रीराम. मंडळी पाहू शकता तुम्ही या साईडला आपल्या घरातले महिला ताई दीदी लोकांसाठी शॉपिंग करण्यासाठी हेअरबँड आहेत, कानातले आहेत, नाकातले आहेत, गळ्यातले आहेत. या साईडला बघू शकता तुम्ही कानातले खूप सुंदर सुंदर आहेत. तर नक्की तुम्ही या. आणि खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत, कलर शेडमध्ये आहेत, वेगळ्या कलर शेडमध्ये आहेत. हे बघा इथं नेकलेस पण आहेत, हातातले ब्रेसलेट पण आहेत आणि खास करून ही जी आपल्याला रिबिन्स बघायला भेटतात आहे बघा, हे सर्व खूप भारी भारी आहे. तर नक्की या स्टॉलमध्ये व्हिजिट करा. बघा इकडं या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि इथं आपले बच्चो का घर संसार म्हणजे लहान मुलांची जी भांडी असतात ना, लहान मुलांना भांडी आवडतात छोटे छोटे घर खेळण्यासाठी, ते सर्व आपल्या इथं बघायला भेटतात आहे. बघा या साईडला छोट्या बाल्टी आहेत, टोपा आहेत, टिफिन बॉक्स आहेत, तेलचा डबा आहे, गॅस शेगडी आहेत, बाटला आहे, सिलेंडर आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे. या साईडला पाहू शकते सर्व छोटे छोटे लहान लहान मुलांसाठी घर खेळण्यासाठी आहे. तिकडे एका बिर्याणीचा टोप सुद्धा आपल्याला बघायला भेटत आहे लहान. किती भारी भारी खूप छानसं आपल्याला हे सर्व बघायला भेटत आहे आपल्या या घर संसार या स्टॉलमध्ये. हे बघा इकडे पाहू शकता तुम्ही खुर्च्या आहेत, भांडी आहेत, चमची आहेत, वेगवेगळे आहेत. हे बघा इकडं, हे बघा इथं कोयला उचलण्यासाठी या साईडला चिमटा आहे. आणि परत इकडं हे बघा इकडे चपाती लाटण्यासाठी सर्व आपल्याला इथं बघायला मिळतं. खूप छानसं आहे
तर नक्की. आणि खूप लहान छोटे छोटे आहेत ना, तर खूप भारी वाटते बघा. कबाड आहे, कपडे, शोकेश, आणि बापरे 2000ची नोट सुद्धा इथे आपल्याला बघायला भेटते कबाडामध्ये, पाहू शकता तुम्ही. खूप भारी आहे. तर या स्टॉलमध्ये व्हिजिट करा. या साईडला भांडी ठेवण्यासाठी पण तुम्हाला इथं बघा स्टँड आहे, आणि ठीक या बाजूला तुम्हाला अलमारी पण बघायला भेटतात आहे, खूप कलर शेडमध्ये मस्त आहे. चहासाठी इथं केटली पण आहे, हे बघा मस्त. नक्की या स्टॉलमध्ये व्हिजिट करा. सो मंडळी, अजून एका स्टॉलवरती आलो आहे. रामकृष्ण हरी बचत गट राणाल या साईडची मंडळी आहेत, बचत गट आहे त्यांचा, ताई लोकांचा. आणि इथं होलसेलमध्ये सर्व या स्टॉलमध्ये आपल्याला जेवढे पण महिला मंडळ आहेत, आपले दीदी लोक, ताई लोक, त्यासाठी इकडे सर्व आपल्याला बघायला भेटतात आहे. कानातले आहेत, गळ्यातले आहेत, हातातले पण आहेत, त्यानंतर पॉकेट पर्स पण तुम्हाला सर्व बघायला भेटतात आहे. ताई काय किंमत आहे यांची? 400 रुपयाला आहे का? आणि हे पूर्ण वर्कमध्ये आहे का? ओके, 400 रुपये किंमत आहे. या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि हे कितीला आहे? 700 रुपयाला. हे 700 रुपयाला आहे बघा. या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि खूप वेगवेगळ्या शेडमध्ये आहेत, खूप सारे कलर कलेक्शन आहे त्यांच्याकडे बघा. या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि सर्व होलसेल भावामध्ये बघायला भेटणार आहे. आणि ह्याची किंमत किती ताई? 1200 रुपये. 1200 रुपयाची किंमत आहे. आणि बघा इकडे खूप सारे वेगळे ज्यांचे कलर शेड असतील. आणि हे बॅग थोडं युनिक बघायला भेटतात आहे. ताई या बॅगला काय म्हणतात? पैठणी बॅग. हां, हे जे सध्या हे ट्रेडिशनल आणि खूप ट्रेंडिंग आहे. हे मी डोंबिवली आगरी महोत्सवमध्ये पण बघितलं. याची किंमत काय आहे? 750 रुपये. तसे खूप सारे कलेक्शन्स आहेत, तुम्ही या साईडला पाहू शकता. हो, तो म्हणजे बार्गेनिंग करू शकता बघा. महिला मंडळ असणार तर तुम्हाला बार्गेनिंगची सांगायची गरज नाही आहे. तुम्ही 1000चा भाव 100 रुपयामध्ये पण आणू शकता. आणि खूप छानसं आहे बघा. या साईडला पाहू शकता. हे बघा, हे खूप सारे हे 300 रुपयाला आहे. हे कितीला आहे? 1200 रुपयाला. ओके, ह्याच्यामध्ये डायमंड वर्क आहे. हे बघा, खूप मस्त मोती. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. आणि मागे मोठे मोठे हँडबॅग पण आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर या स्टॉलला व्हिजिट करा. मंडळी, खाण्यासाठी पण इथे सोय आहे. म्हणजेच आपल्या लहान मुलांसाठी चायनीज वेल, मंचुरियन, नूडल्स, राईस हे सर्व गरम गरम तुम्हाला पाहायला मिळतात आहे, ज्याची किंमत असणार आहे फक्त 50 रुपये. कुठलीही डिश घ्या, मंचुरियन, नूडल्स, राईस काही घ्या, फक्त 50 रुपयामध्ये तुम्हाला. तिकडे खिच्चा पापड पण आहे, या साईडला पाहू शकता तुम्ही. इकडे खिच्चा पापड पण आहे, त्याची किंमत पण 50 रुपये आहे. आणि खूप भारी आहे. ते गरम गरम सर्व बघायला भेटणार आहे तुम्हाला. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. म्हणजे अजून एक आपल्याला हितांशी लेडीज कलेक्शन म्हणजे एक अजून बचत गट स्टॉल बघायला भेटत आहे. आणि या स्टॉलवरती पण खूप सारे नवीन युनिक आणि ट्रेंडिंग पर्स, गळ्यातले मंगलसूत्र झाले, कानातले हेअरबँड, नेकलेस, हँडबॅग हे सर्व वेगवेगळे तुम्हाला बघायला भेटतात आहे. तर ताई, यांची किंमत सर्व कमी जास्त असणार आहे ना? ओके, तर ही बॅग आहे, त्यांची किंमत किती असणार आहे? 300ला असणार आहे का? आणि हे बाकीचे हे जे इकडे दिसतात हे सर्व बॅग, याची किंमत किती असणार आहे? 250ला. आणि यांची किंमत म्हणजे 250 मध्ये कुठलीही बॅग काय? चारी मधून? ओके. आणि हे सर्व हे 300ला आहेत का? आणि हे कितीला आहेत हे सर्व? हे पण वेगवेगळी प्राइस म्हणजे जसं घेणार त्याची प्राइस चेंजेस होणार आहेत का? आणि या साईडला हे जे ब्रँडिंगचे बॅग आहेत सगळे 250 वाले, 250 पासून. आणि तुमच्या बॅक साईडला जे 200ला आहेत का? खूप छानसं. आणि हे कितीला आहे? हे आज सध्या जाम ट्रेंडिंगला आहे. 200 रुपयाला आहे का? हे 200 रुपयाला आहे. आणि या साईडला आहे बघा, इकडे तुम्ही पाहू शकता. या बॅगांना काय म्हणतात ताई? बनारसी बॅग. बनारसी बॅग म्हणतात का? हे बघा, या साईडला आहे. कापड काय म्हणतात? कापडाला काय बोलतात? पैठणी कापड आहे या साईडला. आणि इकडे बनारसी म्हणजे सर्व हँडलूम ते बनवून आणलेले आहेत आणि होलसेलमध्ये इथं विकतात आहे. तर नक्की यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. तर चला मंडळी, पाणीपुरीचा स्टॉल बघायला भेटतंय. आणि या आगरी महोत्सवमध्ये आपल्याला इकडे काही मंडळी बघायला भेटतात आहे, ज्या इकडच्या मान्यवर आहेत, उपस्थिती आहेत. इकडचं म्हणजे आपण बघायला गेलं का ही महिला मंडळ आहे आणि भिवंडी आगरी महोत्सवातली ही टीम आहे. तर ताई, हा आगरी महोत्सव किती दिवस अगोदर पूर्वतयारी करावी लागते? आगरी महोत्सव आमचे साई सेवक प्रतिष्ठानचे जेवढे पण सदस्य आहेत ते गेले 1.5 महिन्यापासून इथे तयारी करतात. आणि गेली 15 वर्षापासून साई सेवक सगळे आणि विशू भाऊ हे प्रयत्न करतात. आणि 1.5 महिना पहिलेच हे लोक तयारी करतात, जेणेकरून आजचा हा महोत्सव आहे तो आपल्या सगळ्यांना, पूर्ण भिवंडीवासियांना आणि महाराष्ट्राला हा देखावा त्यांच्या मुलेच बघता येतो. आणि
आगरी महोत्सवची खासियत अशी आहे की इथे आगरी संस्कृती दाखवली जाते. म्हणजे आगरीपणा काय असतो, शेती आहे, वीटभट्टी आहे, जेवण आहे, खानपान आहे, तांदळाच्या भाकरी आहे, चूल आहे, लग्न सराई आहे, धौलारी आहे. हे सगळी प्रथा आगऱ्यांची आणि आगरीपणा काय असतो ते आजच्या जनरेशनला आणि येणाऱ्या काळाला दाखवलं जाते आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारा आणि ताई, हे किती दिवस असणार आहे पूर्ण महोत्सव? 5 दिवस असणार आहे. इकडे खूप छानसं माहिती दिली आहे. ताई, थोडक्यात ही जी तुमची टीम आहे, महिला मंडळ असतील बरोबर या बचत गट मध्ये, तर किंवा आपण राहणारे एकाच गावातले आहेत का वेगवेगळ्या गावातले आहेत? वेगवेगळ्या गावातले. ती संपूर्ण तुमची महिला मंडळची टीम किती आहे? महिला उपाध्यक्ष जवळजवळ 15 जणी आहेत. सुरुवातीला 10 जणी होतो, हळूहळू कोणी वाढतंय कोणी कमी होत. बरोबर. आणि आजचा जो कार्यक्रम होता खूप छानसा झाला. आणि तुम्ही जी लोक आजूबाजूची गावातली असतील किंवा ज्यांना यायला नाही भेटत, ते यंदा तुम्ही काय मेसेज द्याल का ते लोक येतील इकडे बघायला? आम्ही आमच्या आगरी भाषेमध्ये त्यांना खास आमंत्रण देतो की आपला सर्व समाजाला घेऊन जाणारा असं चालणारा असा हा महोत्सव आहे. तुम्ही घरातून टीव्हीवर बघत असाल, पण त्याच्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी या, म्हणजे आमचं पण मनोबल वाढतं, आम्हालाही त्याच्यातून प्रेरणा मिळते आणि जास्तीत जास्त आणि संख्येने इकडे येण्यासाठी जर लांबून लोक येत असतील तर प्रॉपर लोकेशन काय? लोकेशन म्हणजे छत्रपती शिवाजी क्रीडांगण सोनाळे किंवा ह्या मैदानाला जास्तीत जास्त आगरी महोत्सव मैदान म्हणून संबोधलं जातं. हे लोकेशन आहे का? बरोबर. आणि इकडे तुम्ही सर्वांनी साडी जी नेसलेली आहे, तयारी केलेली, खूप छान दिसतात. थँक्यू धन्यवाद. पाणीपुरी कसं वाटलं? पाणीपुरी पण छान वाटली. खूप छानशी माहिती दिली, थँक्यू. धन्यवाद. मंडळी, खाता आपण आता आलोय सोडा पब मध्ये. म्हणजे या सोडा पब मध्ये आपल्याला वेगवेगळ्या व्हेरायटीचे आपल्याला सोडा पब बघायला भेटतात. जसं ब्लू करी झाला, लिमिट मिंट झाला, ऑरेंज मोजितो झाला, ग्रीन ॲपल झाला, लिंबू सोडा झाला, खारा सोडा झाला, लिची, ब्लूबेरी आणि त्याच्यानंतर तुम्हाला फ्रेश सोडा, मोजितो, हे सर्व आपल्याला इथं बघायला भेटत आहे. ज्याची किंमत असणार आहे फक्त आणि फक्त 50 रुपये. बघा या साईडला पाहू शकता तुम्ही, हे वेगवेगळे शेडमध्ये, वेगवेगळे कलरमध्ये हे सर्व तुम्हाला सोडा बघायला भेटतात. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. हे सर्व आपल्याला खाण्यापिण्याची सोय आपल्या या आगरी महोत्सवमध्ये मिळते. चला मंडळी, आई माऊलीचं फ्रेम बघून आपण दर्शन करून आईचं नाव घेऊन आपण आता आलोय एकविरा हॉटेलमध्ये आणि चायनीज कॉर्नर या साईडला पाहू शकता. आपल्या या भिवंडी आगरी महोत्सवमध्ये ज्यांचे प्रोपर आहेत दिनेश दादा भोईर, हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही. आजचा दिवस पहिला दिवस आहे म्हणून व्हेज ठेवलेला आहे, पण इथे तुम्हाला चायनीज, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही बघायला भेटतात. ज्याची किंमत असणार आहे 100 रुपये, 60 रुपये, 120 रुपये आणि 150 रुपये अशी पूर्ण किंमत. 100 रुपये राईस आणि नूडल्स 100 रुपये असणार आहे. मंचुरियन 60 आणि 150 रुपये सेम रेट असणार आहे व्हेज नॉनव्हेज. तर नक्की इथे या स्टॉलला व्हिजिट करा. तुम्हाला पिण्यासाठी कोल्ड्रिंक पण वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये आहेत. तर नक्की या स्टॉलला या आपल्या एकविरा हॉटेल अँड चायनीज कॉर्नरमध्ये. मंडळी, मिस्टर डेझर्ट किंगमध्ये आलो आहे आणि इथे आपल्याला बरंचसं ट्रेंडिंग डिशेस बघायला भेटत आहे, जेव्हा आपण कुठल्याही खाऊ गल्लीमध्ये जातो. आणि सध्या या साईडला ट्रेंडिंग असणारे डार्क चॉकलेट बाउल, व्हाईट चॉकलेट बाउल, मिल्क चॉकलेट बाउल यांची किंमत तुम्ही पाहू शकता इथे दिलेली आहे. तर नक्की या स्टॉलमध्ये व्हिजिट करा. आणि बघा ही पद्धत आहे बनवण्यासाठी. तिकडे ऑलरेडी बाबूनी 2 कुठले फ्लेवर घेतले दादा? चॉकलेट, अजून दुसरं काय? ट्रिपल चॉकलेट आणि दुसरं सिंगल चॉकलेट. ओके, ट्रिपल चॉकलेट आणि सिंगल चॉकलेट आहे. आणि हल्ली पोरं फुल ट्रेंडिंगमध्ये आहे खाण्यासाठी, खूप भारी लागतं. बघा या साईडला पाहू शकता वेगवेगळ्या व्हेरायटीने फ्लेवरमध्ये. आणि तुम्हाला इथे लिची पण बघायला भेटतात. हे सर्व याची लिचीची किती असणार आहे दादा किंमत? सॉरी स्ट्रॉबेरीची बघा 100 रुपयाला आहे. 100 रुपयाला स्ट्रॉबेरीची आहे का सिंगल? ओके. शेअरिंग 150 आहे. शेअरिंग म्हणजे कसं काय समजलं ना? शेअरिंगचं म्हणजे काय? 2 जण आरामात खाऊ शकतात एका बाउल मध्ये. म्हणजे ते साईज आणि क्वांटिटी वाढते का? ओके, ठीक आहे. आणि ते जो मोठा एकदम इकडे या साईडला जो बाउल बघायला भेटताय तो शेअरिंगचा आहे. तोच आहे का शेअरिंगचा? तर खूप भाऊ आपले राहायला कुठे आपण लोक? भिन्नार. आवाज भिन्नार या टीमचे गावातले आहेत आणि त्यांची टीम क्रिकेटमध्ये खूप नाव आहे त्यांच्या टीमचा. आणि खूप भारी वाटतं जेव्हा असं यंग जनरेशन एखादा स्टॉल मांडतो नोकरी धंदा करण्यापेक्षा. आणि अशी लोकांना तुम्ही उत्साह द्या, पुढाकार करा आणि नक्की यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. ज्याचं नाव आहे मिस्टर डेझर्ट किंग. आणि खूप भारी वाटते. पहिला दिवस त्यांचा प्रोत्साहन पाहू शकता. सर्व
गर्दी इथे आपल्याला स्टॉलमध्ये बघायला भेटतात. आणि ठीक या साईडला आपल्याला दुसरा एक स्टॉल बघायला भेटतात आहे, जो स्टॉल आहे महाशक्ती चायनीज सेंटर. तिथे आपल्याला व्हेज मंचुरियन, राईस, नूडल सर्व आपल्याला बघायला मिळेल. खिच्चा पापड आहे, ज्याची किंमत असणार आहे फक्त 50 रुपये. बघा इथे पाहू शकता तुम्ही. मंडळी, आपण अशा एका स्टॉलला आलेलो आहे ज्याला आपण घरगुतीमध्ये रेग्युलर यूज करतो. इथे बरेचसे सर्व वेगवेगळ्या आपल्याला वस्तू बघायला भेटतात आहे. बघा या साईडला जे आपल्याला डेली रुटीनमध्ये सर्व आपल्याला उपयोगी होतात. आणि इथे तुम्हाला सर्व जे बघायला भेटत नाही, या साईडला जो सेक्शन आहे त्याची किंमत 120 रुपये, 150 रुपये किंमत आहे. आणि इथे जेवढं पण तुम्हाला काय बघायला भेटेल, बघा इकडे या साईडला इथं मिक्सर बघायला भेटतात, त्यानंतर तुम्हाला चाकू बघायला भेटतात आहे. आणि या साईडला वॉश डिशर, डिशेस या वॉश करण्यासाठी. त्या साईडला तुम्हाला किमा बनवण्यासाठी पूर्ण मिक्सर आहे, छोटा जो हँड आहे त्याने हाताने खेचतात बघा. आणि इथं बाटल्या बघायला भेटतात आहे या साईडला. आणि मसाजसाठी बघा इथे तुम्हाला हे सर्व इथं बघायला भेटतात आहे. खूप भारी आहे. आणि वेगळे गेमिंग झोनसाठी आपल्याला घराला टाइमपास गेम खेळण्यासाठी याची किंमत 120 रुपये, 150 रुपये असणार आहे या साईड. आणि इकडचा जो सेक्शन आहे तो 100 रुपयामध्ये आहे. हे बघा इथे पाहू शकता तुम्ही. इकडची जी तुम्हाला वस्तू कुठली घ्यायची असेल ते तुम्हाला फक्त आणि फक्त 100 रुपये असणार आहे. आणि त्या साईडच्या सेक्शनमध्ये तुम्हाला 50 रुपये आहे. आणि असे वेगवेगळे सेक्शन बनवून ठेवलेले आहेत, 50, 40, 30 रुपये. तर तुम्ही नक्की आपल्या या भिवंडी आगरी महोत्सवमध्ये येणार तर इथं व्हिजिट करा. हे सर्व आपल्या डेली रुटीनमध्ये आपण हे सर्व वस्तू यूज करत असतो. आणि ते 10 रुपये किंमतमध्ये पण तुम्हाला इथे सर्व बघायला भेटतात आहे बघा. तर नक्की या इथे या स्टॉलला व्हिजिट करा. मंडळी, या साईडला आपल्या ताई, आई, माई आणि दिदी लोकांसाठी बघा पाहू शकता तुम्ही नवीन काहीतरी मंगळसूत्र, गळ्यातले नेकलेस वगैरे इथे सर्व बघायला भेटतात आहे. तर आता काय किंमत असणार आहे सर्वांची? 100 रुपयापासून ते 150, 100 ते 300च्या आतमध्ये इथे सर्व आपल्याला मंगळसूत्र आहे बघा. इकडे मोठे मंगळसूत्र आहे, छोटे आहेत, नेकलेस आहे, सर्व हार वगैरे इथे बघायला भेटतात आहे. आणि पाहू शकता काय कलेक्शन आहेत वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये. मस्त वाटतंय बघा इथं, खूप छानसा. चला मंडळी, आपण अशा एका स्टॉलला पोचलोय आणि त्या स्टॉलमध्ये आपल्याला फक्त 200 रुपयामध्ये तुमच्या स्वतःची फोटो प्रिंट टी शर्ट तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. आणि किंमत पाहू शकता फक्त आणि फक्त 200 रुपये. 2 मिनिटामध्ये ही टी शर्ट प्रिंट होते. तुमचा कुठलाही फोटो असो त्यांना तुम्ही PDF करा, व्हॉट्सअप करा, मेल करा. तुम्हाला एक इकडे पाहू शकता तुम्ही, तुम्हाला पूर्ण डिटो ती टी शर्टवरती तुम्हाला पूर्ण प्रॉपर प्रिंटिंग होऊन भारी बघा. जर तुम्हाला कुठलाही कोणालाही गिफ्ट करायचं असं, सरप्राईज द्यायचं असेल किंवा स्वतःसाठी तुम्हाला टी शर्ट्स हवे असतील, पिलोवर कशावर पण तुम्ही सर्व प्रिंट करू शकता. बघा या साईडला पाहू शकता आता दादा प्रिंट करतात आहे. आणि ते प्रिंट झाल्याच्या नंतर ते कसं 2 मिनिटात ते मशीन प्रेस करावी लागते. आणि प्रेस केल्याच्या नंतर टी शर्ट किंवा जो तुमचा कुठलाही पिलो असेल किंवा जो तुमचा फोटो आहे तो सर्व इथं प्रिंट होतो. आणि क्वालिटी पाहू शकता किती भारी आहे, मस्त वाटते. बघा या साईडला पाहू शकता फॅमिली फोटो आहे, लहान बाळांचा फोटो आहे, दिदी लोकांचा फोटो आहे, तुमच्या स्वतःचा फोटो आहे. आणि इथं आपले श्रीकृष्णांचा बाल रूपामध्ये फोटो आहे, तो पण किती सुंदर वाटते बघा. हरे कृष्ण, खूप छान वाटतंय. तर नक्की तुम्ही या इथं आणि यांच्याकडून 200 रुपयामध्ये टी शर्ट घेऊन जावा. मंडळी, या साईडला बॅगेला किचन, तुमच्या चावीला किचन तर पाहू शकता तुम्ही. सर्व मस्त मस्त आहे, जे तुम्ही आपण लटकवण्यासाठी आपल्या चाव्या असतात घरातले त्यासाठी इथं किचन आहेत. वेगवेगळे किचन्स आहेत, क्रिकेटचे आहेत, तुम्हाला फुटबॉलचे आहेत किंवा कार्टून असतील ते सर्व आहेत. हत्यार आहेत, तलवार आहेत, बॅग्स आहेत, ट्रेंडिंग, गुगल पे, हे सर्व पाहू शकता. किती मस्त मस्त वाटतंय बघा इथं. बॅटमॅन, सुपरमॅन, थॉर, निंजा, तोडी, पोकेमॉन, डोरेमॉन सर्व इथं बघायला भेटतं. ज्याची किंमत असणार आहे फक्त आणि फक्त 100 रुपये असणार आहे. कुठलाही घ्या, फक्त आणि फक्त 100 रुपये असणार आहे. मस्त वाटतंय आणि क्वालिटी पण खूप छान छान आहे. हे बघा या साईडला जेवढे फुटबॉल लवर असतील, क्रिकेट लवर असतील किंवा जे कार्टूनिस्ट असतील, कार्टून बघत असतील त्यांच्यासाठी हे सर्व आहे. मस्त वाटतंय 100 रुपयामध्ये. चला मंडळी, असा एक होलसेल स्टॉलमध्ये आलो आहे जिकडचे एक पण वस्तू अशी महाग नाही आहे. फक्त त्या वस्तूची किंमत किती सांगू तुम्हाला? सांगू किंमत किती असणार आहे? फक्त आणि फक्त 50 रुपयामध्ये तुम्ही काही घ्या. फक्त हे वस्तू सोडून हे 250 रुपयाला, एवढा सेक्शन हा 250 रुपयाचा आहे. बाकीचा काही घ्या, तुम्हाला फक्त आणि फक्त 50 रुपये द्यायचे आहेत. आणि तुमची आवडती वस्तू तुम्हाला घरी घेऊन जायची आहे. तुला कुठली वस्तू पाहिजे रे हर्षू? तुझ्या मैत्रिणीला घे, मित्र असतील, घरातले कोण असतील त्याच्यासाठी घेऊ शकतो, कोण नाही असू द्या. गंमतचा पार्ट होता तो. आणि खूप छान छान आहे इथं. फक्त आणि फक्त 50 रुपये किंमत आहे. बघा इकडे पाहू शकता तुम्ही. आय शॅडो आहे, कलर शॅडो आहे, तुमच्या नेल पेंट आहे किंवा तुमच्या आहे बघा जे महिला मंडळ असतील ना ताई लोक, त्यांना सांगायची गरज नाही आहे. इथं कलर बार आहे
आईसला. आणि इकडे परफ्यूम बघा, या साईडला परफ्यूम सुद्धा आहे. इकडे खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे आहेत. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा, मस्त वाटते सर्व बघायला. हे बघा, आणि खास करून इकडे पापणे आहे. पापणे मुली जे वाढवत असतात ना डोळ्याला लावून पापण्या, ते पण इथे बघायला भेटतं. ते बघा इकडे फक्त किंमत असणार आहे 50 रुपये. आणि इकडे बघा नख वाढवण्यासाठी आपण याला नेल एक्सटेन्शन म्हणतो, ते पण आहेत वेगवेगळ्या रेडीमेड ह्याच्यामध्ये. किंमत असणार आहे फक्त 50 रुपये. मंडळी, खाऊन झाला असेल तर घरी निघता निघता तुम्हाला मुखवास पण तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. हे बघा इकडे मुखवास आहे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये, आणि मुखवासच्या गोळ्या पण आहेत. तुम्ही पाहू शकता, जिरा आमचूर असेल, पाचक आमल असेल, किंवा बनारसी पान, ड्राय पान गोल्ड, कलकत्ता पान, तुलसी अद्रक, फ्रूट जेली, आलसी, मसाला बार, मसाला आमचूर, चंदन, डायग्नोस्टिक मूग, टॉनिक, असे खूप सारी इकडे व्हरायटी. कमीत कमी 50 ते 60 व्हरायटी आपल्याला मुखवास बघायला भेटते. ज्याची सुरुवातीची लाईन आहे ना, ही फक्त 100 रुपयामध्ये 100 ग्राम भेटेल. आणि मागची जी तुम्हाला लाईन बघायला भेटतात, हे बघा या साईडला, त्याची किंमत असणार आहे 150 रुपयामध्ये 100 ग्राम. हे बघा या साईडला खूप मस्त मस्त मुखवास आहे, आणि त्यांची स्मेल पण खूप भारी येते. बघा, ताई लोक असतील ना, त्यांच्या तोंडात पाणी सुटलं असेल, मला माहिती आहे. तुम्ही मोबाईल किंवा टी व्हीमध्ये ही व्हिडिओ बघत असाल ना, तर हे बघून तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलेलं असेल. तर नक्की या स्टॉलमध्ये पण, आणि इथून मोठे मोठे भरभरून तुम्ही घरी घेऊन जावा आपला हे मुखवास. मंडळी, अपना मसालाच म्हणजे हल्ली लोक रेडीमेड मसाले जास्त वापरतात. काही लोक तर त्यांच्यासाठी रेडीमेड मसाल्यासाठी तर तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही मसाला इथं बघायला भेटतात. जर तुम्ही घरात व्हेज पकोडा, गोबी पकोडा, पनीर चिल्ली, केरला फ्राय पकोडा, कॅबेज मंचुरियन असं बनवत असाल, हे सर्व तुम्हाला मसाले फक्त, आणि किंमत असणार 120 रुपयाला. आणि तुम्ही 2 घेणार तर 200 रुपयाला असणार आहे. आणि नॉनव्हेज जो मसाला आहे त्याची किंमत 150 रुपयाला असणार आहे. हे बघा, असा गरम गरम मंचुरियन तुम्हाला इथे बघायला भेटतात. या साईडला हा मसाला असतो, असं मिक्सिंग करायचा पूर्ण. जसं आता मंचुरियन तुम्हाला बनवायचं आहे, तर कोबी घ्यायची, मसाला घ्यायचा, थोडंसं पाणी टाकायचं, पूर्ण मिक्स करायचं, आणि आपल्या घरातला जो तेल असतो त्याला तेलमध्ये फ्राय करून तुमचा मंचुरियन लगेच रेडी. ज्याची किंमत फक्त 100 आणि 150 रुपये, 120 आणि 150 रुपये असणार आहे. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. मंडळी, ज्यांना आवड आहे चष्मा घालण्यासाठी ग्लेअरची, स्पॅक्सची, त्यांच्यासाठी एक स्टॉल आहे. इथे तुम्ही पाहू शकता खूप वेगवेगळ्या शेडमध्ये चष्मे, ग्लेअर्स आणि गॉगल्स, स्पॅक्स सर्व इथं बघायला भेटतात. ज्यांची किंमत असणार आहे 100, 120 रुपये, 150 रुपये आणि 300 रुपये. तर नक्की इथे या, व्हिजिट करा. आणि खूप भारी भारी गॉगल्स आहे बघा, याची किंमत फक्त 100 रुपये, 120 रुपये आणि वरची 150 रुपये आणि 300 रुपये. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. हे सर्व आपल्याला भिवंडी आगरी महोत्सवमध्ये बघायला भेटतात एवढे सर्व स्टॉल. मंडळी, संतोष दी रबडी म्हणजे मलाई कुल्फी आहे, ज्याची किंमत 20 रुपये की एक है क्या? और कौन सा भी लेने पे? मलाई पिस्ता 50 का है. अच्छा, ऐसा 2 व्हरायटी आहे क्या? ओके, तर 20 रुपयाला एक आहे, आणि दुसरी तुम्ही मलाई पिस्ता घेणार, त्याची किंमत 50 रुपये. हे घे हर्षू, घे तुला एक, घे ना घे एक मस्त आहे बघा, असा डीप करून देतात ते. मला याची किंमत फक्त आणि फक्त 50 रुपये असणार आहे. बघा, ही मलाई आपल्याला अशी खूप सारे गरम नाही म्हणू शकत आपण, थंड म्हणू शकतो. आणि मस्त तुम्ही लग्नाची ऑर्डर वगैरे पण घेता का दादा? बड़े बड़े वेकेशन में ही जाते हैं. ओके, सब इधर फेस्टिवल में ही जाता है क्या, बड़े बड़े? ओके, जत्रे में जाते हैं. हाँ, उधर वही मतलब जत्रा में जाता है क्या, बड़ा बड़ा? ओके, तो अभी इसके पहले कौन से जत्रे में थे तुम? अमरनाथ के इधर. अमरनाथ में था क्या? गांधी स्कूल. उधर था क्या? और अभी 5-6 दिन के बाद अभी कौन से फेस्टिवल में जाने वाले हो, किधर? सब चेंज होता रहता है क्या, अलग अलग जगह? इसके बाद में माझेवाड़ा जाएगा. माझीवाडा, ठाणे. तर मस्त आहे बघा, इथं या. दिल्लीची, तुम्हाला दिल्लीला जायची गरज नाहीये. फेमस मलाई कुल्फी, फक्त किंमत असणार आहे 20 रुपये. मंडळी, आता आपण आलो श्री बालाजी फास्ट फूड या स्टॉलमध्ये, आणि इथं आपल्याला बघायला भेटते कुल्हड पिझ्झा, चीज पिझ्झा, मोमोज आणि स्पायरल पोटॅटो, ज्याची किंमत असणार आहे स्पायरल पोटॅटोची दादा. स्पायरल पोटॅटोची किंमत आहे 50 रुपये. 50 रुपये आहे का? आणि आपल्याला कुल्हड पिझ्झा आहे, त्याची किंमत किती कुल्हड पिझ्झाची? कुल्हड पिझ्झा 100 रुपये. कुल्हड पिझ्झा 100. आणि मोमोज 60 रुपयापासून स्टार्ट आहेत आपल्या. 60 रुपयापासून स्टार्ट आहेत का? व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहेत का? ओनली व्हेज आहे. फक्त आणि फक्त व्हेज मोमोज आहेत. आणि आपल्याला जो चीज पिझ्झा आहे, किंवा आपल्याला जर एक्स्ट्रा स्पायरल पोटॅटो किंवा जास्त चीज टाकून पाहिजे असेल तर त्याची किंमत किती असणार आहे? पिझ्झाची 70 रुपयाचा आहे. पिझ्झामध्ये पण आपल्याकडे फ्लेवर्स आहेत. पनीर पिझ्झा आहे, कॉर्न पिझ्झा आहे, मॉन्झरेला चीज आहे, व्हेजिटेबलमध्ये आहे, बाकी आपले हे पण चालतात.
कुल्हडमध्ये सगळं मिक्स येतो. बरोबर. एक खूप छानशी दादानी माहिती दिली तर नक्की यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. आणि सध्या कुल्हड पिझ्झा खूप ट्रेंडिंगमध्ये, त्याची किंमत किती सांगितली दादा एकदा परत बोला? 100 रुपीज. 100 रुपीज. थँक्यू. मंडळी, आपण अशा एका स्टॉलमध्ये आलोय जिथे जळगावला जायची गरज नाही. जळगाव स्पेशल सर्व आपल्याला डिशेस बघायला भेटेल. दादा आपल्याकडे काय काय स्पेशल आहे? आपल्याकडे स्पेशल आहे मांडे, जळगाव स्पेशल पुरणाचा मांडा 50 रुपयाला का? ह्याला आपण 150 रुपयाला एक मांडा. ओके, त्याच्या आतमध्ये काय टाकलेलं असतं? पुरण भरले अच्छा, त्या पुरणपोळीचा छोटासा प्रकार असतो, त्याला मोठा आपण याच्यावरती हे करतो का? त्याची किंमत किती बोलले तुम्ही? 150ला एक आणि त्याला काय म्हणतात? मांडा. मांडा म्हणतात. हे बरेचसे आपल्या फेस्टिवल मध्ये बघायला भेटतात. त्याच्यानंतर दादा हे काय आहे? हे वांग्याचं भरीत वांग्याचा भरीत, पिठलं आणि थालीपीठ आहे का? ओके, आलू पराठा आहे का? ओके. ते आणि भाकर आहे का आपल्याकडे? पिठल्या भाकर खाण्यासाठी भाकर आहे आणि भरीत भाकर ते थाली प्रमाणे देता का तुम्ही? सिंगल देता? सिंगल सेपरेट किंमत काय असणार आहे मला एक सांगा तुम्ही जरा. एका प्लेटला 2 भाकरी भरीत ठेचा 150 रुपये. 150 रुपये मध्ये भेटेल का? तसंच झुणका वापर पण तसा 150 रुपयामध्ये का? 150 रुपये. आणि ते सर्व गरम गरम पूर्ण भरून येतं. live आता आपण बनवून राहायला भेटेल. कुठे आहेत? आम्ही राहायला नाशिकला आहे. नाशिकला. तर तुम्ही असे पूर्ण जेवढे पण महोत्सव असतात, जत्रा, तेवढं सर्व तिकडे होत असता का? आता याच्या अगोदर कुठे होते तुम्ही? आता डोंबिवलीला होते. डोंबिवलीमध्ये होते का? आणि याच्यानंतर घरी म्हणजे आता परत जसं तुम्हाला कॉन्टॅक्ट होईल तसं तुम्ही जात असता. तर खूप छानसा. आणि तुम्ही लक्षात घ्या, ही सर्व जेवढे पण इथे डिशेस आहे ही आपल्या महाराष्ट्राची चव आहे, जुनी चव आहे. तर तुम्ही नक्की इथे येऊन ट्राय करा या आपल्या आगरी भिवंडी महोत्सव 2026 मध्ये. मंडळी, अजून एका मोठ्या स्टॉलमध्ये आलोय. पोटॅटो ट्विस्टर असा फ्रेंच फ्राय स्टॉल आहे, जिथे आपल्याला 80 आणि 100 रुपयामध्ये पोटॅटो ट्विस्टर बघायला भेटतात. 80 मध्ये तुम्हाला पेरी पेरी आणि 100 रुपयामध्ये चीज पेरी पेरी पोटॅटो ट्विस्टर बघायला भेटतात. आणि मस्त गरम गरम आहे इथं, तेलातून काढतात आहे. दादा आपल्याकडे 2च व्हरायटी आहेत का? 2च व्हरायटी आहेत. आणि हे फ्रेंच फ्रायची किंमत काय आहे? चीज पेरी पेरी 100 रुपयाला आहे. आणि पोटॅटो पण तसंच आहे का? ती सेमच किंमत आहे का? 80 आणि 100 रुपयामध्ये. ठीक आहे. आणि इथं या साईडला आपल्याला स्मोक बघायला भेटेल. स्मोक बिस्किटं जी असतात. दादा हे स्मोक बिस्किट आहेत ना याच्या आतमध्ये? ओके, त्याची किंमत किती असणार आहे? 50ला 6 पीस आहे. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. आणि त्या साईडला मनोरंजन पार्क आहेत. आपण आता जाऊया मनोरंजन पार्कमध्ये. मंडळी, मनोरंजन पार्कमध्ये आलोय. आणि मनोरंजन पार्कमध्ये आल्याच्या नंतर इथं आपल्याला सध्या पहिला दिवस असल्यामुळे थोडी गर्दी कमी आहे, पण येणारे 5 दिवस इथं खूप भली मोठी गर्दी असणार आहे. आणि पाळणे पाहू शकता तुम्ही, कमीत कमी 8 ते 10 पाळणे आहेत. वेगवेगळ्या होडी बघायला भेटतात आहे, जॉईंट व्हील बघायला भेटते, टोराडोरा बघायला भेटतात आहे, तुम्हाला ब्रेक डान्स बघायला भेटतात आहे. आणि आकाश पाळणा सुद्धा आहे. आणि तिथं ड्रॅगन ट्रेन पण आहे, हेलिकॉप्टर आहे, विमान आहे लहान पोरांसाठी. हे बघा या साईडला पाहू शकता कप बशी आहे. ते सर्व आपल्याला या भिवंडी आगरी महोत्सवमध्ये बघायला भेटतात आहे. तर नक्की या तुम्ही. आणि बघा पाहू शकता तिथं होडी आहे. सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये ती होडी आणि हे पाळणं असतं, आकाश पाळणं. आणि खूप मजा येते. तर नक्की तुम्ही लोक या आणि या मनोरंजन पार्कमध्ये एन्जॉय करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत. मंडळी या साईडला पाहू शकता बरीचशी मंडळी बसलेली आहेत. त्या साईडला मान्यवर आलेले आहेत. आणि हा भव्य दिव्य मोठा स्टेज भिवंडी आगरी महोत्सव पाहू शकता, किती भारी वाटतंय. येणारे 5 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम असतील, डान्स असतील, हे सर्व आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. तर नक्की या तुम्ही. आणि तुम्ही एन्जॉय करा. सर्व लाईव्ह पण असणार आहे. लाईव्हची लिंक सुद्धा मी इथे तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. जेवढे मान्यवर त्यांना बसण्यासाठी जागा आहे आणि बाहेरून जेवढे पाहुणे फिरण्यासाठी येतील त्यांच्यासाठी पण बसण्याची इथं सेवा केलेली आहे. तर नक्की या. आणि सध्या इथं आता भजन कीर्तन चालू आहे. आपले वारेकरी मंडळी आहेत या साईडला. तुम्हाला माहिती आहे जेव्हा पण आपल्या महाराष्ट्राचं काय सोहळा असतो तर आपण प्राधान्य आपल्या वारकरी मंडळीला देतो. पाहू शकता तुम्ही, मस्त इथं सर्व बघायला भेटते आपल्याला. चला मंडळी, या साईडला आपण संपलेला आहे आपला मोस्टली फिरून फेस्टिवल. आणि आपण आता आलोय अशा एका स्टॉलमध्ये, म्हणजे जिथं आपल्याला फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आपल्याला मिक्स बघायला भेटणार आहे. दादा काय किंमत असणार आहे? 50 रुपयामध्ये का? आता आपल्याला दाखवतील की 50 रुपयामध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे. तर सर्वात पहिला वॉटरमेलन आहे या साईडला. दादा दाखवा एकदा डिशमध्ये टाकून किती असणार आहे 50 रुपयामध्ये. मिक्स दाखवा. वॉटरमेलन बघा या साईडला वॉटरमेलन आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला याला काय म्हणतात, पायनॅपल, पपई, द्राक्ष, ग्रॅप्स ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. हे सर्व तुम्हाला 4 डिशेस आपल्याला फक्त. आणि चाट मसाला हे तर मेन राहिलाच. बघा हे चाट मसाला आहे, याची किंमत फक्त 50 रुपये असणार आहे दादा. 50 रुपयामध्ये. तर नक्की तुम्ही हा पूर्ण जेव्हा फेस्टिवल फिराल
ते तुम्हाला दाखवून देतो. स्टेजच्या एकदम समोर आहे हा स्टॉल आणि खूप भारी वाटते की तुम्ही हे सर्व स्टॉल इथं मांडता आणि लोकांपर्यंत ही सेवा देता. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. फक्त किंमत असणारे 50 रुपये. चला मंडळी, फिरता फिरता येतात पोलीस चोर. अरे बापरे, चोर लोक दिसतात, ते पोलीस लोक दिसतात. काय विषय हो, जरा वळा वळा बघू कोण आहे. अरे बाबा 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 मंडळी इथे बघायला भेटतात. नमस्कार नमस्कार. मला असं काय सर्व वेगळं दिसतात इकडे. सर्व एकदम तयारीमध्ये आहेत सर्व मंडळी. या साईडला अजून बाकीची मंडळी तयार होतात. दादा काय विषय आहे, काय आहे तुमचं इथं? मला बाबा वेगळं काहीतरी बघायला भेटतं, तर थोडक्यात सांगा तुम्ही. खरं तर आपल्या भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आणि त्याच वेळेला 1942 मध्ये माथेरानचे सुपुत्र भाई कोतवाल यांनी सुद्धा आझाद दस्ता नावाची एक संघटना स्थापन केली आणि या संघटनेच्या माध्यमातून त्या इंग्रजांच्या गुलामगिरीचा अंत ते करायचा प्रयत्न करू लागले. म्हणजे रेल्वेचे रूळ उकडणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, इंग्रजांना मदत करणाऱ्या पोलीस स्टेशनला आगी लावणे आणि शिवाय पायनल विजेचे वगैरे पाडणे. म्हणजे इंग्रजांना खऱ्या अर्थाने सळो की पळो करून सोडणं हा एक त्यांचा उद्देश होता. परंतु मग त्यांच्यावरती बक्षीस लावण्यात आलं. गोमाजी पाटील यांच्यावर 5,000 आणि भाई कोतवाल यांच्यावर 5-5 हजाराची बक्षिसं लावण्यात आली आणि त्यावेळेला ते एका गुप्त ठिकाणी होते, म्हणजे सिद्धगड या ठिकाणी होते. परंतु जसं आपलं सर्वांना माहितीच आहे की आपल्या या भारताला फितुरीचा इतिहास लाभलेला आहे आणि अशी एक फितुरी झाली, अण्णा बोकड फितूर झाले आणि त्यामुळे तो कॅप्टन हॉल त्या सिद्धगड येथे गेला आणि सिद्धगडला जो रणसंग्राम झाला त्या रणसंग्रामामध्ये हुतात्मा पहिले जे झाले ते हिराजी गोमाजी पाटील आणि दुसरे हुतात्मा झाले भाई कोतवाल आणि आझाद दस्त्यातील इतर क्रांतिकारकांना त्यावेळेला बंदी बनवण्यात आलं. म्हणजे ही साधारण गोष्ट होती 2 जानेवारी 1943ची आणि हा सर्व रक्तरंजित इतिहास या सर्वांचं भारत मातेला स्वातंत्र्य करण्यासाठी असलेलं कार्य हे आम्ही एका नाटकाच्या माध्यमातून दाखवण्याचा बरोबर प्रयत्न दादा, करत आहोत. धन्यवाद थोडक्यात माहिती. आणि आता इथे जे उपस्थित आहेत तर मला थोडं सांगा, यांचे कोणाकोणाचं काय काय कॅरेक्टर आहे थोडक्यात सांगा दादा. तुम्ही असं बघून कोणाचं काय कॅरेक्टर आहे, कोणी काय इथं केलेलं आहे? हा तर हे आता इंग्रज अधिकाऱ्याबरोबर जे पोलीस असतात त्या पोलिसांचं कॅरेक्टर यांनी केलं आहे. भाई कोतवालांसोबत आझाद दस्त्यातले एक शिक्षक होते, त्यांचं नाव भगत मास्तर, त्यांचा रोल यांनी केलेला आहे. हे अण्णा बोकड जे फितूर झाले आपण म्हणत होतो, ती निगेटिव्ह शेड यांनी प्ले करण्याचा प्रयत्न करतात. हा रामलाल म्हणजे भाई कोतवाल यांचं कार्य ऐकून मध्य प्रदेशातून सुद्धा काही लोक या ठिकाणी भाई कोतवालांना या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाण्यासाठी भेटले होते. झिपरू म्हणजे आदिवासी समाजातील सुद्धा काही नागरिक त्यावेळेला झिपरू हा आगरी समाजातील एक क्रांतिकारक होता, तो सुद्धा यामध्ये ॲड झाला. भाई कोतवाला न मारण्यासाठी जो कॅप्टन हॉल आला होता त्याच्याबरोबरचे जे अधिकारी होते त्यातील एक कलाकार हे प्ले करतात, हे सुद्धा त्यांच्यातील एक सैनिक आहेत. हा इका कातवारा म्हणजे आदिवासी समाज सुद्धा या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होता, त्यांचं कॅरेक्टर करतात. आणि भाई कोतवालांनी संपूर्ण त्या संघटनेला जे दूध घेऊन जायचे म्हणजे त्यावेळेला त्यांची जी मदत करायचे त्यातील दुर्गा हेमाडे म्हणून त्यांचं कॅरेक्टर हे प्ले करतात. आणि मी अर्थातच शहीद भाई कोतवाल यांचं पात्र मी साकारण्याचा प्रयत्न करतोय, कारण की त्यांनी आपल्यासाठी खूप केलंय, त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याला करता आलं हे मी स्वतःचं भाग्य. बरोबर. आणि थोडक्यात म्हणजे यंग जनरेशनला हे सर्व व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही युट्यूबवर बघत असाल, पण हे तुम्ही नाटकामध्ये दाखवतात की काय व्हिज्युअल असणारे समोरून आणि हे बघणं खूप मोठी गोष्ट आहे. तर आपल्या या ग्रुपचं किंवा हे कुठं होत असते नाटक, असं काय एखादा लोकेशन वगैरे असतं का किंवा कुठे त्याचे तिकीट्स वगैरे कुठे भेटतात? नाही, 1 जानेवारीची जी रात्र असते जवळजवळ सिद्धगड येथे हजारो शाळेतील मुलं वगैरे असतात, बरेच क्रांतिकारक असतात, देशभक्त असतात, त्यांच्यासमोर रात्रीपासून ते 2 जानेवारीच्या पहाटेपर्यंत अनेक देशभक्तीपर कार्यक्रम सुरू असतात. त्या ठिकाणी 1 जानेवारीच्या रात्री आणि 2 जानेवारीच्या पहाटे म्हणजे ज्या वेळेला ती घटना घडली 6:10 त्याच्या थोड्याशा अगोदर ही घटना तिथे तेव्हा कशी घडली असेल त्या पद्धतीने नाटक दाखवण्यात. दादाने खूप सारी माहिती दिली आहे छानशी. तर खूप खूप भारी वाटलं हे सर्व एवढं ऐकून. नक्की आम्ही हे सर्व तुमच्या नाटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे इथे समोर दिलेले आहेत. जर कोणाला बघायचं असेल
तिकीट्स किंवा हे नाटक कुठे होतात तुम्हाला इकडे त्यांना कॉन्टॅक्ट करा. समोर तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहे. तर नक्की खूप भारी वाटला. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे चला मंडळी, या साईडला आपले मित्र बंधू लोक पण होते. मगाशी तुम्ही श्याम सरांनी दादाला बघितलेला होता. जेनेस पण सुरुवातीला होता, पण आता कॅरेक्टर चेंज आहे, थोडंसं लुक चेंज केला म्हणून बरं दाखवा इकडे या साईडला. मस्त वाटतंय बघा या साईडला. इकडं तुमचे सर्व जे मेकअप आर्टिस्ट कोण आहे मला सांगाल का जरा? सिंगल हेल्प करायला आहेत. ओके Assistant आहेत 2. ओके ओके असिस्टंट आहेत का? ओके, खूप छानशी मेकअप करता. कारण की मी जेव्हा पण सर किंवा दादा झाले टाकत असतात स्टोरी वगैरेला, तर त्यांचे फोटो व्हिडिओ आम्ही बघत असतो. आणि आता दादा तुम्ही कुठला कॅरेक्टर करताय आता क्रिएट? नमस्कार, मी संजय पाटील. या नाटकात गोमाजी पाटील यांची भूमिका करतो. ओके, जे ते यांचे मित्र होते काय मगाशी काय सांगितलं त्यांचं नाव सांगितलं दादानी? ओके ओके, मुख्य पात्र भाई कोतवाल यांचे जोडीदार सहकारी. मस्त मस्त, खूप छानसं इकडे अशी मेकअप करतात. हे सर्व थिएटर आर्टिस्ट असतात. आपण इंस्टाग्रामवरती रील स्टारला बघत असतो, पण त्यांच्या पण मोठं जे मनातून करतात, स्टेजवरती लाईव्ह परफॉर्मन्स करतात, हे सर्व थिएटर असते. तर नक्की कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे समोर. तुम्हाला हा शो हा जो कुठेही प्लॅटफॉर्म येणारा असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. नक्की सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि मस्त वाटलं आहे ना सर्वांना भेटून. कसा वाटला आपल्याला भिवंडी आगरी महोत्सव 2026 पर्व 15वा, म्हणजे 15 वर्ष झालेली या भिवंडी आगरी महोत्सवाला. आणि खूप भारी वाटलं मैदानामध्ये. मागे पाहू शकता, आज जरी हा ग्राउंड थोडा खाली असेल, पण उद्यापासून येणारे जेवढे पण 5 दिवस असतील खूप 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 भरलेलं आणि खूप मजा येणार आहे. तुम्हाला सांगूया भिवंडी आगरी महोत्सवमध्ये तुम्ही सुरुवातपासून जेवढं काय बघितला, आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडलेला असेल, तुम्ही एंडपर्यंत बघितलेला असेल, तर तुम्ही हा ब्लॉग कुठून बघितला आणि कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा नक्की. म्हणजे मला समजेल का तुमच्यापर्यंत तुम्ही राहणारे कुठपर्यंत माझी व्हिडिओ गेलेली आहे. आणि नक्की एवढंच सांगेन की हा ब्लॉग ही व्हिडिओ तुम्ही शेअर करा तुमच्या फॅमिलीला, जेणेकरून जे लोकांना इकडे यायला नाही भेटत इकडचा हा ब्लॉग आणि इकडे काय काय सर्व हा या फेस्टिवलमध्ये बघायला मजा येईल. तर चला आपण पण आता इथून रजा घेतो. आणि खूप मजा आली. भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, राधे राधे.